आपण आपल्या बाळासाठी सर्वोत्तम निर्णय घेण्याचा प्रयत्न करत असतो. मग तो त्याच्या आहाराचा असू दे, सवयीचा असू दे किंवा त्याच्या आरोग्याशी संबंधित असू दे. असाच एक महत्त्वाचा प्रश्न आई-बाबांच्या मनात असतो. ते म्हणजे आपल्या बाळाला गाईचं दूध द्यावं का? तर चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण या प्रश्नाचं शास्त्रीय, वैद्यकीय आणि समजूतदार उत्तर पाहणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर स्मिता पाटील, द जनरल फिजिशियन इन अथर्व बाळ रुग्णालय कराड स्वागत करत आहे आपलं मराठी यूट्यूब चॅनल, ज्याचं नाव आहे आरोग्याचा गुरुमंत्र विथ डॉक्टर स्मिता पाटील. आपल्या बाळाच्या आणि तुमच्या आरोग्यासाठी मी रोज एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत असते आणि विशेष म्हणजे दर मंगळवारी आणि गुरुवारी दुपारी 1 वाजता गर्भधारणा आणि बाळाच्या आरोग्याविषयक सखोल आणि माहितीपूर्वक व्हिडिओ मी पोस्ट करत असते. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. जेव्हा काही कारणास्तव आपण आईच्या दुधाला पर्याय शोधत असतो, तेव्हा सर्वात प्रथम आपल्याला गाईच्या दुधाचा विचार येतो. परंतु हे गाईचे दूध बाळाला द्यावे का? तर हे उत्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वात आधी आपण आईच्या दुधाचं महत्त्व जाणून घेऊया. बाळाच्या जन्मानंतर आईचं दूध हे बाळासाठी सर्वोत्तम आणि संपूर्ण अन्न आहे. आईच्या दुधामध्ये बाळाला आवश्यक असणारे सर्व पोषण तत्व जसे की प्रथिने, साखर, स्निग्ध पदार्थ, लोह, रोगप्रतिकारक घटक आणि जीवनसत्वे यांचा समावेश असतो. पहिल्या 6 महिन्यात बाळाचं पचनसंस्था ही अजून विकसित झालेली नसते, परंतु आईचे दूध बाळाला पचायला हलके असते. या उलट गाईचं दूध हे प्रथिनांनी भरलेलं असतं. ते बाळाच्या पचनसंस्थेवर ताण निर्माण करू शकते. तर चला जाणून घेऊया की बाळाला गाईचं दूध द्यावं का? ते का टाळावं? त्यामागची कारणे कोणती? 0 ते 12 महिन्याच्या आतील बाळांना गाईचं दूध देऊ नये. तर यामागची कारणे कोणती? 1. प्रथिनांचं जास्त प्रमाण. गाईचं दूध बाळाच्या किडनीवर ताण आणू शकतं, कारण आईच्या दुधाच्या कंपेअरमध्ये गाईच्या दुधामध्ये प्रथिनांचं प्रमाण हे जास्त असते. 2. लोहाची कमतरता. गाईच्या दुधामध्ये लोहाचं प्रमाण अतिशय कमी असतं, त्यामुळे बाळाला आयर्न डिफिशियन्सी ॲनिमिया म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं झालं तर गाईच्या दुधामुळे बाळाचं रक्त कमी होण्याचा धोका असतो. 3. पचनास कठीण. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे गाईच्या दुधामध्ये प्रोटीनचं प्रमाण हे जास्त असतं, त्यामुळे बाळाच्या पचनसंस्थेवर ताण येऊ शकतो आणि त्यामुळेच बाळाला अपचन किंवा गॅसचा त्रास होऊ शकतो. 4. अंतर्गत रक्तस्राव. काही बाळांमध्ये गाईचं दूध हे योग्यरित्या पचत नाही आणि त्यामुळे बाळाच्या आतड्याला सूज येणे, आतड्याला गाठ पडणे किंवा कधीकधी अंतर्गत रक्तस्राव देखील होऊ शकतो. 5. ॲलर्जीचा धोका. गाईच्या दुधामध्ये बीटा लॅक्टोग्लोब्युलिन नावाचे प्रथिने असते. हे प्रथिन काही बाळांमध्ये ॲलर्जी निर्माण करू शकते. यामुळे बाळाच्या त्वचेवर लालसर पुरळ येतात, तर कधीकधी बाळाला श्वास घेण्यास देखील त्रास होऊ शकतो. तर चला आपण आईचं दूध आणि गाईचं दूध यांची तुलना सारांश रूपात बघूया. 1. पचायला किती सोपं? तर आईचं दूध हे फारच पचायला सोपं असतं, तर गाईचं दूध हे जड आणि त्रासदायक असतं. 2. लोह. आईच्या दुधामध्ये लोहाचे प्रमाण हे भरपूर असते, तर गाईच्या दुधामध्ये ते फारच कमी असते. 3. रोगप्रतिकारक घटक. आईच्या दुधामध्ये इम्युनोग्लोबिनचे प्रमाण हे अधिक असते, तर गाईच्या दुधामध्ये ते जवळजवळ नसतेच. 4. प्रथिने. आईच्या दुधामध्ये प्रथिने हे योग्य प्रमाणात असतात, त्यामुळे ते पचायला हलकं असतं, तर गाईच्या दुधामध्ये प्रथिनांचं प्रमाण हे अतिशय जास्त असते आणि त्यामुळे ते किडनीवर ताण आणू शकतात. ॲलर्जी रिस्क. आईचं दूध हे फारच कमी रिस्की असतं, तर गाईचं दूध हे जास्त रिस्की असतं. तर आईच्या दुधाला पर्याय कोणता? जेव्हा बाळाचं पोट भरत नसेल, आईला दूध हे कमी प्रमाणात येत असेल किंवा आई नोकरीनिमित्त किंवा इतर कारणास्तव बाळापासून लांब असेल, तर तुम्ही आईच्या दुधाला पर्याय म्हणून फॉर्म्युला मिल्क निवडू शकता. सध्या बाजारामध्ये अनेक ब्रँडचे फॉर्म्युला मिल्क अवेलेबल आहेत. तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने यापैकी कोणतेही फॉर्म्युला मिल्क देऊ शकता.
फॉर्म्युला मिल्क तयार करताना आईच्या दुधाशी मिळतं जुळतं दूध तयार केलं जातं. आईच्या दुधामध्ये जेवढी मात्रा प्रोटीन, साखर किंवा इतर घटकांची असते तेवढीच किंवा त्याच्या मिळती जुळती मात्रा ही फॉर्म्युला मिल्कमध्ये असते. त्यामुळे जसे आईचे दूध बाळाला पचायला हलके असते, त्याचप्रमाणे फॉर्म्युला मिल्क देखील बाळाला पचायला सोपे असते. कृपया स्वतः निर्णय घेऊन आईच्या दुधाला पर्याय म्हणून गाईचं दूध सुरू करू नका. मग गाईचं दूध कधीपासून सुरू करावं? जेव्हा बाळाला 1 वर्ष पूर्ण होतात तेव्हा तुम्ही हळूहळू आणि कमी प्रमाणात गाईचं दूध सुरू करू शकता. कारण 1 वर्षापर्यंत बाळाची पचनसंस्था ही बऱ्यापैकी सुधारलेली असते. त्यामुळे 1 वर्षानंतर बाळाला गाईचं दूध देण्यास हरकत नाही. गाईचं दूध सुरू करताना सुरुवातीला दिवसातून एकदा द्या आणि बाळाचं निरीक्षण करा. बाळाला पचन नीट होतंय का, बाळाला कोणता त्रास तर होत नाहीये ना, हे नीट बघा. गाईचं दूध देताना बाळाला फुल क्रीम दूध द्या, कारण यामध्ये फॅटचं प्रमाण हे अधिक असतं. फॅट हे बाळाच्या मेंदूच्या वाढीसाठी अतिशय उपयुक्त असतात. बाळाला दूध देताना ते फार गरम किंवा फार थंड असू नये आणि त्यात साखर, हळद किंवा बिस्किटं मिक्स करून देऊ नयेत. आई-बाबांनी लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी: बाळाची आरोग्य वाढ म्हणजे त्याचे वजन नव्हे तर त्याची पचनक्रिया, मेंदूची वाढ आणि रोगप्रतिकारक शक्ती यांचा समतोल राखणे असते. त्यामुळे कोणतेही दूध सुरू करण्यापूर्वी तुमच्या बाळरोगतज्ञाचा सल्ला नक्की घ्या, कारण कोणतीही घाई आणि चुकीचा सल्ला बाळाच्या आरोग्यावर चुकीचा परिणाम करू शकते. तर आजच्या व्हिडिओचा सार थोडक्यात सांगायचं झालं तर बाळ 1 वर्षाचं होईपर्यंत बाळाला गाईचं दूध देणं टाळा. 1 वर्षानंतर बाळाला गाईचं दूध सुरू करताना तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. बाळाच्या आरोग्यासाठी योग्य माहिती, योग्य वेळ आणि योग्य निर्णय हाच खरा गुरुमंत्र. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मला कमेंट नक्की करा. तुमच्या बाळाच्या आरोग्यासाठी अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पुन्हा भेटूया अशाच आरोग्यविषयक माहितीसह.